लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या राजेंद्र गावितांनी आता भाजपचं कमळ हाती घेतलंय। आता ओरिजिनल पक्षात आलेल्या गावितांना भाजप दिल्लीत पाठवणार की राज्यात ठेवणार या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे। पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी अखेर भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय। 2019 मध्ये राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत जाऊन लोकसभा निवडणूक लढवली होती। मनानं भाजपसोबत असलेले राजेंद्र गावित शिवसेनेत होते। एकनाथ शिंदेंसोबत वेगळे झालेल्या खासदारांमध्ये राजेंद्र गावितही होते। लोकसभा निवडणुकीत पक्ष कोणताही असला तरी उमेदवार आपणच असू असा विश्वास राजेंद्र गावितांना होता। मात्र भाजपच्या मनात वेगळंच होतं। भाजपनं पालघरची जागा मिळाल्यानंतर डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली। दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी अवस्था गावितांची झाली। गावित अस्वस्थ असल्याची चर्चा असतानाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। घरवापसी केल्याचं गावितांनी म्हटलंय। पण माझा फडणवीस साहेबांवरती माझा विश्वास आहे, कारण त्यांनी दिलेला शब्द जो आहे ते त्या ठिकाणी ते अंतिम पाळतात आणि त्यांनी सांगितलं की गावित साहेब आपण राज्यामध्ये या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे। आज मी खरं म्हणजे घर वापसी काय म्हणतो आपण स्वगृही या ठिकाणी मी आलेलो आहे आणि खरोखर निश्चितच मला या ठिकाणी मला आनंद होत आहे। हेमंत सावरांना उमेदवारी देताना गावितांना विश्वासात घेतल्याचं फडणवीसांनी सांगितलं। राजेंद्र गावितांचा शिवसेना ते भाजप असा झालेला प्रवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करून घेतल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय। त्यांच्याशी चर्चा आम्ही केली आणि त्यांनी देखील त्याला होकार दिला आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या संमतीनेच आमचे उमेदवार त्या ठिकाणी बदलले आणि डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली। भाजपमध्ये राजेंद्र गावितांना कोणती जबाबदारी देणार याबाबत उत्सुकता आहे। गावितांना राज्यसभा मिळणार की गावित महाराष्ट्रात राहणार यावरही देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। पक्षाने असा निर्णय केला की डॉक्टर राजेंद्र गावित यांचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला अधिक आहे, तर जेवढा पक्षाला त्यांचा उपयोग हा राज्यामध्ये होऊ शकतो तेवढा कदाचित दिल्लीमध्ये होणार नाही, कारण दिल्ली ते खासदार म्हणून ते काम करतील, चांगलं काम केलं त्यांनी, पण महाराष्ट्रात अधिक स्कोप आहे, अधिक ठिकाणी जाऊ शकतात। राजेंद्र गावितांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आता भाजपच्या हाती असणार आहे। त्यामुळे येत्या काळात गावित विधान परिषदेवर जाणार की गावितांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।